नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जेएम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाविकास आघाडीमध्ये वेळोवेळी खटके उडतात. ताजं कारण ठरलंय राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुका. झाले असं की विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचं संख्याबळ पाहता राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये महाविकास आघाडीची प्रत्येकी एकच जागा निवडून आणता येईल. ही एक जागा कुणाला द्यायची यावरून रस्सीखेच आहे. तसं जाहीर कुणी अजून बोललेलं नाहीये, पण अप्रत्यक्षपणे दावे सुरू आहेत. विधानसभेमध्ये ठाकरेंच्या 20 जागा आहेत, काँग्रेसच्या 16 आहेत, शरद पवार गटाकडे 10 जागा आहेत. म्हणजे सगळ्यात मोठा पक्ष आहे ठाकरे गट. त्यामुळे ठाकरे गटाकडून सर्वाधिक आक्रमक मागण्या होत आहेत. यामध्ये सर्वात जास्त चर्चा होतीये शरद पवार यांच्या जागेची. शरद पवारांची राज्यसभेची टर्म संपते. पवार पुन्हा राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत का, आणि जर ते इच्छुक असतील तर ठाकरे गट आणि काँग्रेस त्यांना पाठिंबा देणार का हे पाहावं लागेल. तोच प्रश्न उद्धव ठाकरेंबद्दलही आहे, कारण उद्धव ठाकरेंना पुन्हा विधान परिषदेवर जाण्यात रस आहे का हेही स्पष्ट नाहीये. मवियामधल्या या सगळ्या मतभेदांबद्दल संजय राऊत काय म्हणाले बघूयात. अशा प्रकारची झटापट होते, राजकारण आहे ना. पण शेवटी आम्ही एकत्र बसून एकमतानं निर्णय घेतला. त्याच्यामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेसचा निर्णय हा दिल्लीतून होतो, बरोबर. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार हे निर्णय मुंबईतच होतात किंवा महाराष्ट्रात होतात. एकत्र बसून निर्णय घेतले जातात. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीबद्दल ठाकरे गट पवार गटानं आपली भूमिका जाहीर केलेली नाहीये, पण ठाकरे गट आणि काँग्रेसची भूमिका काय आहे तेही पाहूयात. ठाकरे गटाची भूमिका, महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक आमदार आमच्याकडे आहेत, त्यामुळे दोन्ही जागांवर आमचा दावा पहिला. पण राज्यसभेवर शरद पवार जाणार असतील तर पाठिंबा देण्यास आम्ही तयार आहोत. तसं झालं तर विधान परिषदेची जागा मात्र आम्हीच लढवणार. काँग्रेसची भूमिका, महाविकास आघाडीमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या जागा आमच्या, त्यामुळे एका जागेवर हक्क आमचा. शरद पवारांना राज्यसभेवर जायचं असेल पाठिंबा देऊ. पण राष्ट्रवादीत विलीन होण्याबद्दल भूमिका काय हे पवार गटानं आधी स्पष्ट करावं.